शेअर करत मदतीची मागणी केली होती। काही तासांमध्येच नाशिक पोलीस तत्परतेने या सगळ्या मुलीच्या मदतीसाठी धावून गेलेत। आरोपीला अटक केलेली आहे। काय नेमकी कारवाई केली? काल दिनांक 5/3/26 रोजी सकाळी 6:30 नंतर तर 8:30 पर्यंत ती मुलगी रनिंग करत असताना कॉलेज रोडवरून ती परत केबीटी सर्कलकडून विद्याविकास सर्कलकडे जात असताना तिचा पाठलाग करून एका मुलाने तिची छेड काढली होती। त्यानंतर तिने घरी आईवडिलांना ही अगोदर गोष्ट सांगितली नव्हती। दुपारी तिने स्वतः व्हिडिओ इंस्टाग्रामवर अपलोड केला। तो व्हायरल झाल्यानंतर माननीय CP साहेब यांनी आम्हाला आदेश दिले होते की या मुलावर शोधून कारवाई करा। त्यावरून आमची DB टीम यांनी कारवाई केली आहे। त्याच्यामध्ये पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्या मुलाला अटक करण्यात आली आहे। तो एका कॉलेजमध्ये लॉमध्ये शिक्षण घेत आहे। 24 वर्षाचा आहे तो। सर, या सगळ्या दरम्यान कशा पद्धतीने ही कारवाई करण्यात आली? काय तांत्रिक विश्लेषण होतं यामध्ये? तिने जेव्हा व्हिडिओ अपलोड केला तेव्हा बाकीची काही माहिती तिने अपलोड केलेली नव्हती। मग तिला संपर्क साधून तिचा अपलोड केला असा तिचा रनिंगचा मार्ग आम्ही आधी शोधला। त्यानंतर आम्हाला तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या आरोपीची माहिती मिळाली आणि त्यावरून आम्ही त्याला शोधलेला आहे। यापूर्वी त्यांचा काही संबंध वगैरे असा? नाही, काहीच नाही, अजिबात नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।